फार विशेष दिवस रुक्मिणी द्वादशीचा दिवस आहे. रुक्मिणी मातेचा जन्म झाला आहे आजच्या दिवशी. तर आपल्या सर्वांना रुक्मिणी माता तर माहिती आहे, विठ्ठल रुक्मिणी माहितीच आहेत. तर त्यांच्याबद्दल आज आपण थोडंसं ऐकणार आहे. कसा विवाह झाला, शिशुपालाशी विवाह होणार होता, विवाहाची कथा कोणी कोणी ऐकली? रुक्मिणी स्वयंवर कोणी कोणी वाचलंय? वाचलंय आणि कोणी वाचलंय? कथा ऐकली का विवाहाची? विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची कथा नाही ऐकली? तर स्कंद 10 भाग 3 लिहिलेलं असतं त्याच्यावर 10.3. तर रुक्मिणीचे आई वडील माता पिता आहेत राजा भीष्मक. विदर्भामध्ये कौंडिन्यपूर नावाचं ठिकाण आहे. कोणतं? कौंडिन्यपूर. तर त्या कौंडिन्यपूरमध्ये माता रुक्मिणीचा जन्म भीष्मक राजाच्या घरामध्ये झाला. 5 भाऊ होते रुक्मिणी मातेला आणि रुक्मिणी माता एकटी होती. तर आपण ते गीत ऐकलं असेल, या या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. आणि त्यानंतर पुढं काय? राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या, दिली पंढरीच्या वाण्या. हो टाळ मृदुंगही किती हर्षाने नाचत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. देवाचं लग्न कधी असतंय? वसंत पंचमी दिवशी विठ्ठल रुक्मिणीचा विवाह झालेला आहे. तर त्यामध्ये जे म्हटलंय, राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या. काही 9 कन्या वगैरे नव्हत्या. ते लिहिणारे असंच गीत लिहित असतात, ते काय ऑथोराइज्ड गीत नाही आहे. तर एकच कन्या होती भीष्मक राजांची. ती पण कशी प्राप्त झाली तर त्याची पण एक मोठी कथा आहे. पण आपल्याला आज जे बघायचं आहे त्यामुळे आपण आज रुक्मिणी मातेचं पत्र आहे भगवान श्रीकृष्णानं लिहिलेलं त्यांनी, तर ते पत्र पाहणार आहे. तर राजा भीष्मकाला ती कन्या प्राप्त झालेली होती. तर ते हिमालय पर्वताच्याच कन्या, विंध्य आणि हिमालय पर्वतांची त्यातली एक कन्या रुक्मिणी माता होती आणि ती त्यांना प्राप्त झाली भीष्मक राजाला. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण या धरातलावरती येतात तर भगवंत एकटे येत नाहीत. भगवंत त्यांच्या पार्षदांच्या समवेत येतात. तसं आपण तुम्ही कुठे चालता, मुलांना घरी ठेवून जाता का? नाही. लहान, विशेष करून लहान मुलं असतील तर घेऊनच जात असतो प्रत्येक वेळेस आपण. तर आपला परिवार दिसायला पाहिजे आपल्याला, त्यामुळे आपण नेहमी घेऊन जात असतो. तसं भगवंत त्यांचे जे निजजन आहेत, निजजन समजते ना, निजजन, तर ते पार्षदांच्या समवेत भगवंत सतत अवतार घेत असतात. तर त्या रुक्मिणी मातेचा जन्म आणि त्यानंतर 5 भाऊ, त्यामध्ये सगळ्यात मोठा होता रुक्मी. तर त्या रुक्मीला वाटायचं की माझ्या बहिणीचा विवाह माझा जो मित्र आहे शिशुपाल त्याच्याशी व्हायला पाहिजे, शिशुपालाशी विवाह झाला पाहिजे असं वाटायचं. पण रुक्मिणीला वाटायचं की मला नाही शिशुपालाशी विवाह करायचा. रुक्मिणी मातेनं अगदी लहानपणापासून भगवान श्रीकृष्णांबद्दल ऐकलेलं होतं, कथा ऐकल्या होत्या भगवंतांच्या लहान असतानापासून. कारण त्यांच्या घरी राजा होते आणि राजाच्या घरी साधू संत जायचे पूर्वी भेट देण्यासाठी. नारदांसारखे संत जायचे आणि ते गेले की मग ज्यावेळी संत येतात त्यावेळी काय करतात, काय होतं की कथा कीर्तन. आणि ते कथा कीर्तन होत असताना रुक्मिणी मातेनं श्रीकृष्णांच्या लीला ऐकल्या होत्या. गोकुळ लीला, मथुरा लीला, विशेष करून गोकुळ लीला. या असुराचा वध केला, त्या असुराचा वध केला. आणि त्या कथा आणि लीला ऐकल्यामुळं रुक्मिणी मातेचं मन कोणावरती जडलेलं होतं? श्रीकृष्णांवरती जडलं होतं. तर कथा ऐकायच्या कशासाठी? भगवंताबद्दल मनामध्ये प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. प्रेम, खरं प्रेम तर केवळ भगवंतावरतीच होऊ शकतं या जीवांचं. आणि भौतिक जगातलं प्रेम ती एक गरज म्हणून काही जण करतात, काही जण त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटतंय स्वार्थापोटी करतात. त्यामुळे ते काही खरं प्रेम नाही आहे भौतिक जगातलं प्रेम. बरोबर आहे की नाही? बघा, लोक त्यासाठीच करतात प्रेम. कशासाठी करतात? या जगातलं प्रेम कशा आहे? आणि आपण म्हणत असतो की खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे, पण ते प्रेम कृष्ण प्रेम आहे, ते प्रेम अर्पण करायला पाहिजे. जीव जीवावरती प्रेम करतो हे कधी कधी, पण ते कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर ते पण शाश्वत प्रेम होतं. कारण भक्तामधलं प्रेम आहेच की. तसं भगवंतांचं आणि भक्तांचं प्रेम आहे ते तर शाश्वतच आहे, पण भक्तांचं आणि भक्तांचं पण प्रेम आहे. त्यामुळं एकतर दोघं भक्त असतील तर ते प्रेम पण शाश्वत राहील, पण जर ते दोघं भक्त नसतील तर सांगता येत नाही की प्रेम राहील की नाही, किंवा ते खरं आहे की नाही याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. तर त्यामुळं हा प्रेमाचा विषय आहे, रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्णाचा जो विषय आहे. तर तसं तर रुक्मिणी माता ही नित्य संगिनी आहे भगवंताची, आल्हादिनी शक्ती. आल्हादिनी शक्ती म्हणजे भगवंताला आनंद देण्याकरता भगवंताच्या वामांगातून प्रकट होते. वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. तर वामांगी म्हणजे वाम अंगातून, डाव्या बाजूतून प्रकट होते. राधाराणी पण डाव्या बाजूतून प्रकट होते. राधाराणीचाच विस्तार कोण आहे? रुक्मिणी माता किंवा महालक्ष्मी. त्यानंतर ज्या काही भगवंताच्या जेवढ्या काही पत्नी आहेत, लक्ष्मी सहस्र शतसंभ्रमसेव्यमानं गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. वैकुंठामध्ये अशा लाखो हजारो लक्ष्मी आहेत, लाईन लागली आहे सेवेसाठी, आम्हाला सेवा प्राप्त व्हावी, झाडू मारण्याची सेवा. तर भगवंत या ठिकाणी प्रकट आहेत, आपल्याला भगवंताची सेवा प्राप्त होतीये, तर ती सेवा करायला पाहिजे आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा इथं आल्यानंतर काय असेल तर भगवंतांबद्दल ऐकणं ही सगळ्यात मोठी सेवा. तेच करत नाहीत लोक. बघा भौतिक जगात प्रवचन म्हणलं की कोण लोक बसतच नाही ऐकायला. बसतात का? नाही. का नाही? कारण ते काय महाराज लोक सांगत राहतात असं वाटतं त्यांना. तर ऐकणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग ते ऐकल्यानंतर ऐकून रुक्मिणी मातेला इतकं प्रेम झालं, त्यावेळेस ती ठरवते, क्षत्रिय होती आणि ती ठरवते लग्न करेन तर केवळ श्रीकृष्णाशीच. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. त्याला वरणार नाही म्हणते मी रुक्मिणी माता, त्याच्याशी नाही विवाह करणार. बघा काय काळ होता, 5,500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये रुक्मिणी मातेनं निर्णय घेतला. त्यावेळेस काही मुलींना एवढं हे नव्हतं, स्वातंत्र्य. आजकाल इतकं स्वातंत्र्य झालेलं आहे की काय विचारायचीच हे राहिलेली नाही. सगळ्यात खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्यासोबत येणार म्हणतात माताजी लोक. तर शास्त्रानुसार तर नाही आहे तशा गोष्टी. हां, करू शकतात काही गोष्टी. आजकाल स्त्रिया सगळ्याच गोष्टींमध्ये आलेल्या आहेत पुढे, पण शास्त्रानुसार करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. बऱ्याच गोष्टी आहेत त्या. नाहीतर मग जेवढं खांद्याला खांदा लावत आहेत तेवढ्या वाईट गोष्टी पण तेवढ्याच घडत आहेत. मग बायकोच्या गोष्टी तो काय आपला विषय नाही. तर रुक्मिणी माता इतकं ऐकते आणि ऐकून मग विचार करते की आता भाऊ काय ऐकायला तयार नाही. तसं तर सगळ्यांनाच वाटत होतं की भगवान श्रीकृष्णांचं रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णांच्या सोबत व्हायला पाहिजे. तर रुक्मिणी मातेच्या वडिलांना सुद्धा वाटत होतं, भीष्मक राजाला सुद्धा. पण घरातला करता पोरगा आता 1 नंबरचा पोरगा रुक्मी होता. त्याच्या पुढं जाऊन वडिलांनाही काही बोलता येईना, त्यामुळे ते पण काही बोलत नव्हते. आणि रुक्मिणी माता तर लहान होती वयाने, त्यामुळे ती पण काही बोलू शकली नाही. पण ती विचार करते की काहीतरी केलं पाहिजे. मग असं करून तिनं काय केलं, प्रेमपत्रच लिहिलं, लव लेटर. पहिलं प्रेमपत्र जगात कोणी कोणाला लिहिलं असेल तर भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणी मातेनं प्रेमपत्र लिहिलेलं आहे, पहिलं प्रेमपत्र. आणि फक्त लिहिलंच नाही, ते भगवान श्रीकृष्णांबद्दल पर्यंत नेऊन पोहोचवलं. त्याची योजना तशी आखली तिनं. आणि त्या पत्रात सगळं काही डिटेल लिहिलेलं आहे, मागचा पुढचा सगळा सविस्तर विचार करून सगळं पत्र व्यवस्थित लिहिलेलं आहे. ते पत्र आज आपण थोडंसं ऐकणार आहे. आणि त्यामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये रुक्मिणी माता म्हणते, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री रुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैर् हरतो अंगतापं रूपं दृशां दृशिमतां
अखिलार्थलाभं त्वयच्युता विशति चित्तमपत्रपं मे श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां ते. रुक्मिणी माता म्हणते, जेव्हा तुमच्या लीला कथांचा आम्ही श्रवण करतो, श्रुत्वा ऐकतो, श्रवण करतो, काय होतं? भुवन सुंदर, त्रिभुवन सुंदर आहेत भगवंत. या जगात भगवान श्रीकृष्णांसारखं सुंदर कुणीच नाही आहे. आहेत की नाही सुंदर? राधाकुंज बिहारी भगवान की. म्हणूनच तुकाराम महाराज पण म्हणले की नाही, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. आणि तेच सुंदर ते ध्यान. मग रुक्मिणीलाही आवडलं, सगळ्यांनाच आवडतं, सर्व जीवांना आवडतंच, भगवंत आवडतातच. मग एक जण व्यक्ती म्हणला, एकदा काय झालं की जसं आपण सांगतो, आम्ही पण सांगतो 16 माळा जप करा. मग एका गुरुनी त्याच्या शिष्यांना सांगितलं, हा बाळा आश्रममध्ये राहत होते, तू जप कर म्हणले, आता आजपासून हरे कृष्ण महामंत्राचा जप कर, 16 माळा जप कर. मग तो करायला लागला. 6 महिने झाले. 6 महिने झाल्यानंतर जप करायला लागल्यानंतर, मग 6 महिन्याने गुरु परत आल्यानंतर त्याने प्रश्न विचारला शिष्याने, गुरु महाराज 6 महिने झालं जप करतोय, काहीच झालं नाही, मला ना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं ना काय झालं ना काय झालं. कमीत कमी असं ऐकलं होतं की तपस्या वगैरे केल्यानंतर इंद्राला अप्सरा भेटली इंद्राला, तर मला पण काहीतरी भेटायला पाहिजे, अप्सरा वगैरे काहीतरी. मला काहीच भेटलं नाही, मी काय करू, जप करून काय फायदा आहे माझा. गुरुदेव म्हणले, हां होईल, चल म्हणे माझ्यासोबत चल. ते दोघं नदीकडे जातात. आश्रमाशेजारीच नदी होती. मग तिथं गेल्यानंतर नदीकडे गेले आणि खाली नदीमध्ये आपण बुडतो, पाण्यात बुडले आणि 2-3 डुबक्या लावायच्या असतात. तर ते शिष्य बुडल्यानंतर गुरूंनी काय केलं, बुडल्यानंतर बरोबर त्याचं डोकं धरलं, ते पाण्यातच बुडवून ठेवलं त्याला 2-3 मिनिटासाठी. आणि तो आतमध्ये इतकं हे करायला लागला. आणि त्यावेळेस मग गुरूंनी 2 मिनिटं झाल्यानंतर सोडलं. काय तर मग वरती आला तो. वरती आला, गुरुदेव काय करताय तुम्ही, मला मारण्याचा विचार आहे की काय. गुरुदेव म्हणले, नाही रे बाबा, मारतोय कशाला तुला. तर म्हणे, आत्ता मी तुला जेव्हा असं हे केलेलं होतं पाण्यात, आता तुझ्या मनात काय विचार, तेव्हा तुझ्या मनात काय विचार होता, तुला काय हवं होतं त्यावेळेस. तो म्हणतो, मला हवा पाहिजे, ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून. तर वरती आल्यानंतर आता कसं वाटतंय, हां म्हणे आता जरा बरं. तर त्यावेळेस फक्त विचार कशाचा होता, ऑक्सिजन, श्वासोच्छवास घेता यायला पाहिजे हा विचार होता. तर तसं भगवान श्रीकृष्ण पण भेटायला तयार आहेत, पण या संसारिक इच्छा, सगळ्या इच्छा काय झाल्या पाहिजे, मनातून काढून टाकाव्या लागतील. आणि ती काही साधारण गोष्ट नाही. भगवंत भेटायला तयार आहेत, आत्ताही यायला तयार आहेत भगवंत, पण आमच्या मनातल्या इच्छा गेल्यात का. किती जणांना वाटतं की आम्हाला भगवंत भेटले पाहिजेत, आजच नाही आत्ता भेटायला पाहिजेत. कुणाला वाटतंय का इथं, नाही वाटतंय, प्रभूजी वाटते म्हणताय, आश्चर्याची गोष्ट आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही, चेष्टेत का असेना पण वाटतंय तरी. खरं ना नसे ना का पण वाटतंय, विचारल्यानंतर तरी वाटतंय म्हणायला काय जाते तेव्हा. तर भगवंत सहजासहजी नाही भेटत. आणि सहजासहजी देव अशानं भेटायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. आणि बाजारचा भाजीपाला असता तर मग काय झालं असतं. मग तसं झालं तर भगवंतांना म्हणले असते, वी हॅव अनदर वर्क, सो लेट इट बी. मग जी गोष्ट सहजासहजी प्राप्त होते त्याच्याकडे लोक जास्त लक्ष देत नाहीत, म्हणतात नंतर बघू, ते काय आहेच की, ते काय कुठं पळून जाणार आहे का, असं म्हणतात लोक. तर त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी अनन्य भक्तीची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे, अनन्य भक्ती. अनन्य म्हणजे एकला ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, जारे जैसे नाचाय तारे तैसे करे नृत्य. म्हणजे केवळ एकच श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, हे आमच्या मनामध्ये पहिल्यांदा ठसवलं पाहिजे, रुजवलं पाहिजे, बिंबवलं पाहिजे आम्ही. आणि मग तेव्हा त्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा अशा प्रकारे आम्ही आश्रय घेतल्यानंतर त्यावेळेस भगवंत आपल्याला प्राप्त होते. म्हणजे केवळ श्रीकृष्ण, बाकी आता दुसरं कोणीच नाही. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई, दुसरं कोणीच नाही. मेरे तो राधा कुंज बिहारी.
मेरे तो राधा पंढरीनाथ है वैसे एक ही आहे भगवान. तो हा जेव्हा भाव, तसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहामि अहम. काय श्लोकाचा अर्थ? अनन्याश्चिंतयन्तो माम. आता मी काय म्हटलं? रुक्मिणी मातेची भक्ती जी होती अनन्य होती. अनन्य म्हणजे अनन्य, दुसरं त्याच्यासारखं दुसरं काही नाही, किंवा दुसरं काहीही नको, केवळ श्रीकृष्ण पाहिजेत हा विचार. किंवा अर्थातच त्याच्यासोबत बाकीचे संसारिक असाल त्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, पण त्या करताना पण मनात काय विचार पाहिजे? श्रीकृष्णांचाच मनामध्ये विचार पाहिजे. अनन्यास चिंतयन्तो माम. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, जो भक्त माझं मला शरण येऊन अनन्य भावाने माझं चिंतन करतो, ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां, त्या भक्ताच्या सगळ्या गरजा मी पूर्ण करतो. सगळ्या गरजा पूर्ण करतो म्हणजे त्याला जे काही हवं आहे नको आहे ते सगळं काही मी पाहतो. जसं काही गावाकडचे लोक असतील तर ते मुलाला असं पाठवतात हायर एज्युकेशनसाठी, पुण्यात मुंबईला पाठवतात. पाठवल्यानंतर महिन्याला पैसे पाठवतात की नाही? का पाठवतात? आपलं पोरग आहे, त्याला खर्चाला लागतं, काळजी वाटते त्यांना, कारण तो मुलगा केवळ त्यांच्यावरतीच आश्रित आहे. तसं भगवान श्रीकृष्ण जाणतात की हा अमुक अमुक भक्त जो पूर्ण शरणागत आहे तो दुसरीकडे कुठेही जाणार नाही. चला इकडं अमुक अमुक देव आहे, तिकडं तमुक तमुक देव आहे, तिकडं तो देवर्षी आहे, देवर्षाकडे जाते ती लोक, त्याच्याकडे जाऊया, अंगारा दुपारा काहीतरी आणूया, असलं काही तो करणार नाही. हे भगवंतांनाही माहिती आहे. आणि भगवंत म्हणतात की तो जर कोणीकडे दुसरीकडे जाणार नसेल तर मला त्याची काळजी करायलाच लागेल, आणि मी ते करतो, भगवंत सांगतात. पण कधी अट काय आहे? अनन्य भावाने माझं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. आणि जर एखादा अनन्य भावाने चिंतन करत नसेल तरी सुद्धा भगवंत त्याची काळजी करतात. थोडं थोडं करत असेल, 1 माळा 2 माळा 3 4 माळा, अजून दीक्षा पण नाही, अजून माळ पण नसेल, तरी सुद्धा भगवंत करतात, काळजी करतात. कारण सगळे जीव कुणाचे आहेत? भगवंतांचे आहेत. मग कधी कधी थोडं लेट रिप्लाय येऊ शकतो, पण रिप्लाय येणारच. कारण भगवंत कधीही म्हणतात ना, भगवान के घर में देर है लेकिन अंधेरा नाही है. तर हे समजलं पाहिजे. तसं रुक्मिणी मातेची भक्ती इतकी अनन्य होती. काय म्हणते ती पुढे? निर्विश्य कर्ण विवरैर हरतो अंगतापम. आणि जेव्हा तुमच्याबद्दल या कारणाने मी ऐकते तर माझ्या अंगातले सगळे ताप निघून जातात. ताप निघून जातात म्हणजे ताप आलेला असतो तो ताप नाही. आपल्याला ताप येतो, काही लोक म्हणतात अंग सोडून ताप आलाय, तसला ताप नाही. शरीराचा ताप, विरहाचा ताप म्हटलेला आहे या ठिकाणी, किंवा त्रिताप, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक ताप. हे जे ताप, या तापांबद्दल बोललं जात आहे, ते सगळे निघून जातात. आमची सगळी संकट तुमच्या कथा कीर्तन ऐकल्यानंतर काय होतं? सगळं दूर होतं. आणि काय होतं पुढे? रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम. रूपम, आणि तुमचं ते सुंदर असं रूप पाहिल्यानंतर, जसं गोपिका वेड्या व्हायच्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर, पाहिलं की त्याच ठिकाणी स्तब्ध होऊन जायच्या. पहिल्या वेळेस एखाद्या गोपीनं जर देवाचं रूप बघितलं, पाहिला नंदाचा नंदना, तेने वेधियले म्हण, पाहिला नंदाचा नंदना. त्या नंदनाला बघितल्यानंतर मन वेड व्हायचं त्या गोपींचं, आणि त्या अशा स्तब्धच राहायचे एका ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा एखाद्या गोपीनं बघितलं असेल तर ती वेळीच होऊन जायची. आणि म्हणून काही वेळेस वृंदावनातल्या गोपींना सांगितलं जातं की कृष्णाकडे बघू नका. एक आचार्य आहेत, त्यांनी सांगितलं की जसं पंढरपूरला म्हणले जाऊ नका, पंढरपूरला गेला तर त्या चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊ नका. वाळवंटात चुकून जर गेला तर तिथं फार मोठं भूत आहे म्हणे, त्या भूताला पाहू नका. ते भूतानं जर झपाटलं तर परत तुम्ही काय या जगातली राहणार. पंढरीचे भूत मोठे
आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. पंढरपूरला गेलं की मन वेड होऊन जाते. कशामुळं? त्या पांडुरंगाला बघितल्यानंतर. असं काय आहे हो त्या भगवंतांच्या रूपामध्ये? भगवंत इतके सुंदर आहेत. त्रिभुवन कमलं तमालवर्णं रविकर गौरवरांबरं दधाने वपुरलककुलवृताननाब्जं विजयसखेरतिरस्तु मे अनवद्या. भीष्म, पितामह भीष्म स्तुती करताना म्हणतात त्रिभुवन कमलम. या त्रिभुवनामध्ये, संपूर्ण त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखं सुंदर कोणी नाही आहे. आणि कुंती महाराणी प्रार्थना मध्ये म्हणते नमः पंकज नाभाय, नमः पंकज मालिने, नमः पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांघ्रये. सगळ्या अंगाची तुलना, भगवंताच्या श्रीअंगाची तुलना कमळांच्या सोबत केलेली आहे. नमः पंकज नाभाय, नाभी कशी आहे? कमळासारखी आहे. नमः पंकज नेत्राय, नेत्र कसे आहेत? कमळासारखे आहेत. म्हणजे या जगात कमळासारखं दुसरं स्मूथ कोमल असं काहीच नाही आहे, म्हणून कमळ. नाहीतर मग कमळापेक्षाही भगवंत अधिक सुंदर आहेत. आणि असे सुंदर भगवंत रूपम, ते रूप पाहिल्यानंतर, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि मग त्या विठ्ठलाचं रूप नुसतं पाहिलंच नाही पाहिजे, ते रूप डोळ्यामध्ये साठवता यायला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेस ते डोळे बंद होतील, उघडे राहतील, तरी सुद्धा ते रूप सतत दिसलं पाहिजे. आणि त्या रूपाचं चिंतन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे. आणि ते चिंतन मनन कधी होईल? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा दररोज आपण या नामाचा जप करू, सतत, दररोज म्हणण्यापेक्षा सतत नाम जप करू आणि सतत भगवंतांच्या कथा ऐकत राहू. आणि काय? अखिलार्थ लाभम, ते रूप पाहिल्यानंतर जे होणारा लाभ आहे, कसं आहे? अखिलार्थ. ते रूप पाहिल्यानंतर पुन्हा या जगात यावं लागणार नाही. भगवंताच्या दर्शनाचं काय फळ आहे? पुन्हा फिरून जन्म घ्यावा लागणार नाही. असं दर्शन रोज घेतलं पाहिजे की नाही? मग आम्ही रोज घरामध्ये भगवंत असतातच आपल्या, त्या भगवंताचं दर्शन केलं पाहिजे. आणि ते करता 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 अनन्य भक्तिभाव हृदयामध्ये उदयास यायला पाहिजे. तसं तर शुद्ध भक्तांना हृदयात दर्शन होतच असतं, पण आम्हाला जर होत नसेल तर आम्ही अशी प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि मग रुक्मिणी माता म्हणते त्वयच्युता विशती चित्तम अपत्रपम मे. आणि मग अशा गुणांचे आणि रूपाचे महात्म्य ऐकल्यानंतर मी माझं मन तुमच्यावरती अपत्रम, निर्लज्जपणे स्थिर केलंय, असं म्हणते रुक्मिणी माता. शब्द वापरले अपत्रम. मी इतकी हे झाले की आता बघा, एखाद्या व्यक्ती जेव्हा प्रेमामध्ये भगवंताच्या वेळा, जसं संत मीराबाई होत्या, काय कमी होतं त्यांना? घरी काही कमी होतं का? नाही. तरी सुद्धा रस्त्यावरती जाऊन भगवंतांसाठी नाचायच्या. मग त्यांना ज्या ठिकाणी प्रेमासाठी लोक वेडे होतात ना, त्यांना बाकीचं मागचं पुढचं काहीही दिसत. या भौतिक जगातलं प्रेम बघा ना, लोक म्हणतात प्रेम आंधळं असते. आंधळं पांगळं लुळं काही असते, त्याला एकदा प्रेम झालं की त्याला काय कळतच नाही मागचं पुढचं. मग साधारण प्रेम जर असं असेल तर मग दिव्य प्रेमाविषयी जर आपण विचार केला तर मग ते चैतन्य महाप्रभू त्या श्रीवास अंगणामध्ये काय नृत्य करत असतील प्रेमामध्ये. प्रेमोन्मत्त, उन्मत्त होऊन नृत्य करायचे चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू तर साक्षात श्रीकृष्णच आहेत राधाराणीच्या भावामध्ये. त्यांना तो श्रीकृष्ण दिसायचे. इथं दिसले तिथं जाऊन चैतन्य महाप्रभू आलिंगन करण्यासाठी हा कृष्ण हा कृष्ण हा कृष्ण करून आलिंगन करायला गेले की तिथून भगवंत गायब व्हायचे. ते झाडाला किंवा जे काय असेल भिंत वगैरे त्याला धडकायचे, परत खाली पडायचे चैतन्य महाप्रभू. इतका उन्मत्त भाव चैतन्य महाप्रभूंमध्ये होता. हे प्रेम आहे. नयनं गलदश्रुधारया वदनं गदगदरुद्धया गिरा पुलकैर्निचितं वपुः कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. डोळ्यामधून सतत अश्रूंच्या धारा लागायच्या. हे प्रेम आहे.
आम्हाला असं कधी होतंय का? देवाचं नाव घेतल्यावर डोळ्यातनं अश्रूच्या धारा येतात, असं कोणाकोणाला होतंय? अरे वा, शुद्ध बघता तुम्ही सगळे, मला हे आशीर्वाद द्या. तर यायला पाहिजे, अश्रू यायला पाहिजेत, प्रेमाचे अश्रू यायला पाहिजेत. आणि जोपर्यंत अश्रू येणार नाही तोपर्यंत भगवंत भेटणार नाहीत. द्रौपदी मातेला भगवंत कधी भेटले? हे गोविंद, हे द्वारकाधीश म्हणून हात दोन्ही वरती केले आणि अश्रूंनी वाट मोकळी करून दिली, तेव्हा द्रौपदीला भगवंत भेटले. तेव्हा भगवंत भेटतील. तर रुक्मिणी माताही तेच म्हणते या ठिकाणी. आणि एका श्लोकामध्ये रुक्मिणी माता म्हणते की यस्यांघ्रि पंकजरजः स्नपनं महन्तो वाञ्छन्ति उमापतिरिवात्मतोपहत्यै यरिहम्बुजाक्षणलभेय भवत्प्रसादं जैहामसुन्वन् व्रतकृशान् शतजन्मभिः स्यात्. तर हे कमळनयना यस्यांघ्रि पंकजरजः, अंघ्री पंकज चरणकमळ रजधुळीने, आणि त्या चरणकमळांच्या रजधुळीचे अनेक, जसे भगवान शिवांसारखे सुद्धा महात्मेजन तुमच्या चरणाची रज घेऊ इच्छित आहेत. तर मला सुद्धा काय करा की तुमच्या चरणांची रज, मलाही कृपा मिळू द्या. आणि जर ती कृपा मिळणार नसेल, आजपर्यंत जेवढी काही व्रतवैकल्य मी केलेत, या जन्मात असतील किंवा आत्तापर्यंतच्या जेवढ्या जन्मात मी व्रतवैकल्य केले, त्या सगळ्याचं फलित म्हणून मला तुम्ही पतिरूपामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. आणि जर होत नसाल तर अजून अनेक वर्ष, अनेक जन्म मी वाट पाहायला तयार आहे, पण मला पतिरूपामध्ये तुम्हीच पाहिजे. असं कोण म्हणतंय? रुक्मिणी माता म्हणते. म्हणजे अजूनही मी कितीही दिवस लागले तरी चालेल, पण तुम्हीच पाहिजे. तुमच्यासाठी अजून काही झालं, कितीही झालं तरी पण तुम्हीच पाहिजे मला, बाकी कोणीही नको आहे. रुक्मिणी मातेचा एवढा निर्धार, मनामध्ये तसा निश्चय असायला पाहिजे की भगवंत एक सिंगल पॉइंट अट्रॅक्शन इंग्लिशमध्ये पण म्हणतात त्याला, की केवळ श्रीकृष्णच. आश्लिष्यवापादरतां पिनष्टुमाम अदर्शनात् मर्महतां करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत्प्राणनाथस्तु सैवनापरः. तुम्ही माझे प्राणनाथ आहात, तुम्ही दर्शन द्या नाहीतर न द्या, पण मी काही तुमचे चरण कमळ सोडणार नाही. मग काहीही होऊ द्या, अशी भक्ती पाहिजे. नाही तर आपलं कसं असतंय, चला इकडं थोडं जाऊया, इकडं काय मिळ लागेल ना की जरा तिकडं थोडं जाऊया, तिकडं पण काय मिळ लागेल ना चला दुसरीकडे थोडं जाऊया, सगळं करत सगळीकडेच जायचं आणि सांगायचं पण हां मी इकडेही जातो बरं का, तिकडेही जातो, एवढी भक्ती करतो तेवढी भक्ती, पण वन पॉईंट अट्रॅक्शन कुठं? मग ह्याला वेश्य व्यवसाय म्हणायला पाहिजे. श्रीकृष्ण, केवळ श्रीकृष्ण. केचित केवलया भक्त्या अघम धुन्वंती कार्ष्णेय. केवळ श्रीकृष्णांची भक्तीच काय करणार आहे? पाप समूळ नष्ट करणारी आहे. किंवा मुक्तीप्रदाता कोण असतील तर केवळ श्रीकृष्णच आहेत. आणि हे रुक्मिणी मातेला माहितीच आहे, आणि त्यामुळे रुक्मिणी माता असं म्हणते. आणि त्या ह्याच्यामध्ये रुक्मिणी माता म्हणते की कात्वा मुकुंद महती कुलशील रूपा विद्या वयो द्रविणधाम अभिरात्मतुल्यम धीरापतिं कुलवती न वृणीत कन्या काले नरसिंह नरलोक मनोभिरामम. रुक्मिणी माता म्हणते हे मुकुंद, मुक्ती प्रदाते. आत्ताच मी म्हटलं ना, केवळ मुक्ती प्रदान करणारे कोण आहे? श्रीकृष्णच करू शकतात, बाकी कुठलाही देव मुक्ती देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. का श्रीकृष्णच? बाहेरचे लोक कधी कधी विचारतील आपल्याला, तर ते सांगता यायला पाहिजे. नाहीतर मग सगळेजण म्हणतात सगळे मार्ग एकाच ठिकाणी जाणार आहेत. जशा अनेक नद्या समुद्राला जाऊन मिळतात तसं असं नाही होत. की आपुला तो देव एक करुणी घ्यावा. का एकच देव करायला सांगितलं मग? नाहीतर मग हालत बेकार होणार. असं एक नाव चाललेली आणि अनेक लोक होते, प्रत्येकजण वेगवेगळ्या देवाला हाक मारत होते. 33 कोटी देव आणि आलं कोणीच नाही, नाव गेली बुडून.
कारण देव पण कन्फ्यूज होत होते, यायचं कधी, कोणी यायचे. एकाला हाक मारली ते निघायला लागले, तो दुसऱ्याला हाक मारायचे, तवर तिसऱ्याला हाक मारायचे, तवर चौथ्याला हाक मारायचे. त्यामुळं एकांतिक आश्रय, शरणागती एकाच ठिकाणी असायला पाहिजे. आणि याच्यासाठी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. एका जन्मात हे सहज शक्य होणार नाही, त्याला अनेक जन्मींचं सुकृत लागेल, ऐकण्यासाठी सुद्धा, ते प्रेम निर्माण होण्यासाठी सुद्धा. मग रुक्मिणी माता म्हणते, हे मुकुंद, कुळ, शील, सौंदर्य, ज्ञान, तारुण्य, ऐश्वर्य आणि सामर्थ्य या गुणांमध्ये तुमच्या समान असा कोणीच पुरुष या विश्वामध्ये अस्तित्वात नाही. म्हणून भगवंताचं एक नाव आहे असमौर्ध्व. काय नाव आहे? संस्कृत शब्द आहे असमौर्ध्व. असम म्हणजे समान त्यांच्या कोणी नाही आहे, आणि ऊर्ध्व त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही. म्हणून भगवंत प्रभुपाद सांगतात असमौर्ध्व भगवान श्रीकृष्णाचा. एकम अस्ति द्वितीयो नास्ति, एकच आहे पण त्यांच्यासारखं दुसरं कुणी नाही आहे. आणि म्हणून हे नरसिंह, तुम्ही अखिल मानवांच्या मनांना अपार आनंद प्रदान करता. मनाला आनंद प्रदान करणारे आहेत. असं नाही व्हायला पाहिजे. आपली भक्ती इतकी असावी की भगवान श्रीकृष्ण स्वतःहून आपल्याकडे यायला पाहिजे. आपण विचार काय करतो, माझ्यासाठी, म्हणजे मी जास्त काय केलं, थोडं जरी काय केलं की लगे वाटतं आपल्याला तेव्हा यायला पाहिजे, बघायला पाहिजे आमच्याकडे. बघा, भगवंत भक्तवत्सल आहेत, इतके भक्तवत्सल आहेत. अनन्यास चिंतयन्तो माम, जे मागे सांगितलं की अनन्य भक्ती जसं पांडवांनी केली, पांडवांच्या सोबत होते की नाही श्रीकृष्ण, वनवासात सुद्धा भगवंताच्या सोबतच होते, भगवंत त्यांच्या सोबतच होते. ज्या ज्या वेळेस बघा, पांडवांचे वडील लहानपणीच गेले, त्यानंतर कुंती माता एकटी राहिली, त्याने सांभाळ केला. परत कौरवांनी त्यांना त्रास दिला, भीमाला विष खाऊ घातलं, नदीत फेकून, समुद्रात फेकून दिलं. त्यानंतर लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला त्यांना, पांडवांना. पण सगळीकडे कोण वाचवत होतं? श्रीकृष्णच वाचवत होते. पण का वाचवत होते? कारण त्यांचा विश्वास होता श्रीकृष्णांवरती, आणि केवळ श्रीकृष्णांनाच ते शरण गेलेले होते, म्हणून भगवंत वाचवत होते. म्हणून आता सांगितलं ना, तेषा अनन्यास चिंतयन्तो माम योगक्षेम वाहाम्यहम. भगवंत म्हणतात की अनन्य भावाने माझं चिंतन केलं तर मी त्या ठिकाणी त्याच्यासोबत नेहमीच आहे. म्हणून ही अनन्य भक्ती जशी रुक्मिणी मातेची होती तशी भक्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे, तेव्हा भगवंत आपल्याला प्राप्त होतील. तर हे शिकवते रुक्मिणी माता आपल्याला. आणि दुसरं, भगवंतांबद्दल ऐकलं पाहिजे. आणि मग भगवंत म्हणते की मनाला आनंद प्रदान करता, अखिल मानवांच्या मनाला आनंद प्रदान करतात भगवंत. तर मनाला आनंद प्रदान करणारे म्हणजे भगवंताच्या लीला आहेतच तशा. भगवंत रेसिप्रोकेट करतात, एकमेकांशी आदान प्रदान करतात. बघा, या ठिकाणी भगवंत आहेत, विग्रह नाही, तुम्ही साक्षात व्रजेंद्र नंदन. हे राधा कुंज विहारी जे आहेत किंवा विठ्ठल रुक्मिणी आहेत, फोटोमध्ये असले तरी सुद्धा भगवंत बोलतात, पण आम्हीच जाऊन बोलत नाही त्या देवासोबत कधी. प्रयत्न करून बघा. प्रभुपाद सुद्धा सांगतात तात्पर्यामध्ये श्रीमद भागवतमच्या की हे विग्रह म्हणजे काही साधारण नाही. तुम्ही जा त्यांच्या समोर, तुमचं निवेदन करा जे काय आहे ते, भगवंत ऐकतात आणि त्याचा रिप्लाय पण येईल तुम्हाला काही दिवसांमध्ये. जर शुद्ध भक्त असाल तर भगवंत समोरासमोर बोलतात. नामदेव महाराजांना सुद्धा भगवंत समोरासमोर बोलायचे, शुद्ध भक्तांशी बोलतात. मग आम्ही तर शुद्ध भक्त नसू तरी सुद्धा भगवंत रेसिप्रोकेट करतात विग्रहाच्या रूपामध्ये, मूर्तीच्या रूपामध्ये. विग्रह म्हणतो आपण त्यांना. आता या श्री राधाकुंज विहार एवढी सेवा इथं होती आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला काही वेगळा अनुभव होतो की नाही? या मंदिरामध्ये आल्यानंतर का तर इथं भगवंत आहेत साक्षात. आणि जेवढं रेसिप्रोकेशन, जेवढं तुम्ही प्रेम कराल त्याच्या बदल्यात भगवंत आणखी प्रेम करणार तुमच्यावरती. तर हे रेसिप्रोकेट करतात. म्हणून विग्रह सेवा पण महत्त्वाची आहे. बोलून बघा, भगवंत त्याचा रिप्लाय नक्कीच देतील. तर त्यामुळं मनाला आनंद प्रदान करणारे आहेत. आणि पुढं म्हटलेलं आहे की कोणती उत्तम कुळातली विवाह योग्य अशी कुलीन कन्या तुम्हाला पती म्हणून स्वीकारणार नाही, आणि म्हणून मी तुमचा पती म्हणून स्वीकार करतो.
नरसिंह भगवान, तुम्ही प्रल्हादांसाठी अवतार घेतला. आता परवा पण नरसिंह जयंती आहे. आणि पुढं रुक्मिणी माता म्हणते, असं भरपूर मोठं पत्र आहे. एक जवळजवळ 9 ते 10 श्लोकांचं पत्र आहे. आणि मग त्याच्यामध्ये रुक्मिणी माता सांगते भगवंतांना की तुम्ही काय करा, असं असं या, आणि येताना तुम्ही एकटेच या, एकटे या आणि परत मला तिथून घेऊन जावा. आणि तुम्हाला असं वाटेल, डिटेलमध्ये आहे बरं, सगळं डिटेल लिहिलं, तुम्हाला असं वाटेल की अंतपुरात, म्हणजे जिथं राण्या राहत असतात त्याला अंतःपूर म्हणतात. अंतःपूर एकदम आतमध्ये राण्यांचा कक्ष असतो. तर तिथे मी असेन, पण तुम्हाला वाटेल तिथंपर्यंत मी कसा पोहोचणार, मग अनेकांचा वध करावा लागेल मला. तर रुक्मिणी माता म्हणते की असं काही वेळ येणार नाही, कारण आमच्याकडे प्रथा आहे, लग्नाच्या 1 दिवस आधी गावदेव करतात की नाही. तर आमच्याकडे पण प्रथा आहे तशी. आम्ही दुर्गा मातेचं दर्शन घ्यायला जात असतो. तर त्या दुर्गा मातेचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर तुम्ही त्यावेळेस या, म्हणजे तिथं कोणाचा वध करायची गरज नाही, तिथून सोपं होईल. आणि मला पळवून न्या. इतकं धाडस केलं रुक्मिणी मातेनं, सांगितलं की मला पळवून घेऊन जावा, पण मला लग्न कोणाशी करायचं आहे, तुमच्याशीच करायचं आहे. इतकं धाडस कोण करेल का. आणि तो काळ काय होता बघा, तेव्हाचा काळ. त्या काळामध्ये रुक्मिणी मातेनं सांगितलं भगवंतांना. तर हे प्रेम, असं प्रेम हे वेड करणारं प्रेम आहे. तर हे वेड, जीवाला वेड लावणारं प्रेम. एक गीत पण आहे वृंदावनमध्ये, काय ते मला आठवेनच आता. मेरी लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने कोई क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. आणि बाहेरचे लोक काय म्हणतात, प्रेमामध्ये तो व्यक्ती इतका वेळा झाला तो त्याला काय, तो त्याच्या धुंदीत असतो. तो त्याला समजतच नाही काय होतंय, त्याला काय होतंय हे पण त्याला समजत नाही किंवा काय नाही. तर इतकं प्रेम वेडं असतं. जसं मीराबाईंची अवस्था होत होती. मीराबाई एकदा आजारी पडल्या आणि विरह ताप, म्हणजे आतून भगवंताला भेटायची जी इच्छा, इतकी तीव्र इच्छा व्हायची त्यांना. आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की शरीराला कधी कधी अंतर ताप असल्यामुळे बाहेर कधी कधी त्या शरीराला ताप यायचा. पण जेव्हा डॉक्टर येऊन चेक करायचे तेव्हा कारण तर काहीच नसायचं, काही झालेलं नसायचं, पण ताप तर आहे, निदानच व्हायचं नाही. मग ते कळतच नसायचं डॉक्टरांना, काय सांगणार ते. आतून इतकं भगवंतांना भेटण्याची ओढ निर्माण होते. आणि त्यावेळेस काय होतं, मग डोळ्यातून आपोआप अश्रूंच्या धारा, गरम अश्रू, डोळ्यातले अश्रू गरम व्हायला लागतात. इतकं तर इतका विरह ताप मनामध्ये जेव्हा तयार होईल, तो सहजासहजी नाही होणार. जेव्हा आपण अशा प्रकारे रोज भगवंताबद्दल ऐकू, नित्यम भागवत सेवया म्हणून सांगितलं श्रील प्रभुपादांनी सुद्धा, रोज भागवत ऐकायला पाहिजे. भागवतामध्येच सांगितलं आहे, भगवंताची कथा रोज ऐकली पाहिजे आणि त्याचं स्मरण रोज झालं पाहिजे भगवंतांचं. तेव्हा काय होईल, अशा प्रकारे आम्हाला भगवान श्रीकृष्णांचं विरह ताप आम्हाला होऊ शकतो. तर अशा प्रकारे जी रुक्मिणी माता आहे, प्रेमाचं, भगवान श्रीकृष्णांवरचं प्रेम, त्यांचं इतकं प्रेम केलं. आणि एकदा काय झालं, पुढे जाऊन खूप सुंदर असा पहिली पट्टराणी झाल्या रुक्मिणी माता भगवंतांच्या. आणि त्यानंतर मग पुढं जाऊन इतकं 16,108 विवाह झाले भगवंतांचे. आणि ते विवाह झाल्यानंतर 16,108 विवाह झाले. आणि एक दिवस भगवंत बसलेले होते, रुक्मिणी माता भगवंतांना चामर फॅनिंग करत होती. आणि मग ते करत असताना मग भगवान म्हणतात की, रुक्मिणी तू कोणत्या कारणाने मला निवडलंस, म्हणे माझ्याशी विवाह का केलास. रुक्मिणी मला विचार करते असं की हा काय प्रश्न झाला का विचारण्याचा, आणि ते पण एवढ्या वर्षानंतर.
मुलं बाळ सगळं काही झाल्यानंतर, अर्धा संसार झाल्यानंतर आता काय विचारलं जाते की तू माझ्याशी विवाह का केलास. रुक्मिणी आता विचार करायला लागते. मग भगवंत बोलतच होते पुढे. भगवंत म्हणले मी काही राजाही नाही. राजा नव्हते भगवंत. राजा कोण होतं? उग्रसेन महाराज, त्यांना राजा केलं होतं. मथुरेचा राजा. कंस मेल्यानंतर, कंसाचा वध केल्यानंतर उग्रसेन महाराजांना राजा केलं. माझ्याकडे काही राज्यही नाही म्हणले, मी काहीच नाही, एक साधारण ग्वाला आहे मी, गुरे राखणारा मुलगा. काय असं बघितलं? तू एवढी सुंदर आहेस, एवढी मोठी राजाची राजकन्या आहेस, आणि असं माझ्यात काय बघितलंस की माझ्याशी विवाह करून आलीस माझ्यासोबत. रुक्मिणी माता विचार करते की आज काय झालं, हे असे का बोलायला लागले, काय झालं. खाली बघत असते आणि विचारात इतकी गळून जाते की आता काय होणार पुढे, काय नाही काय. अनेक राजे तिथं आलेले होते म्हणे. शिशुपालशी विवाह केला असतास तर किती सुखी झाली असती. एवढा मोठा तुझ्या भावाने त्याला तुझ्यासाठी निवडलेलं होतं, हे होतं ते होतं, आणि सगळ्यांचा विरोध झुगारून, विरोध पत्करून तू माझ्याशी विवाह केलास. असं म्हणलं तर रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. रुक्मिणी माता इतका विचार करायला लागते की थोड्या वेळाने फॅन हवा घालता घालताच असं चक्कर येऊन पडणारच रुक्मिणी. असे पडणारच तोपर्यंत भगवंताने लगेच स्वतःच्या हाताने रुक्मिणीला पकडलं. अगं म्हणले, आणि पकडून लगेच हात फिरवला, जागं केलं व्यवस्थित. मी म्हणले मी चेष्टा करत होतो. विवाहाच्या या बंधनामध्ये, नवरा बायकोच्या नात्यामध्ये अशा प्रकारची कधी भांडणं, कधी थट्टा मस्करी व्हायला पाहिजे. त्यामुळे म्हणले चेष्टा करत होतो. रुक्मिणी म्हणते अशी चेष्टा पुन्हा करू नका बरं का. तर इतकं सुंदर भगवंतांचं, रुक्मिणी मातेचं प्रेम भगवंतांचं. आणि वृंदावनमध्ये तर राधाराणीचं प्रेम आहेच आहे. आणि मग जेव्हा रुक्मिणी समजतं राधेविषयी रुक्मिणी मातेला, तर त्यावेळेस रुक्मिणी माता विचार करते काय प्रेम केलं असेल राधाराणीने. भगवंत झोपेत सुद्धा हे राधे हे राधे हे राधे, आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायच्या. कधी कधी पूर्ण बेड ओला व्हायचा. आणि मग रुक्मिणीला वाटायचं एवढं सगळं दिवस रात्र, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सेवा करतोय, पण ह्यांचं काय राधे 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 सुटतच नाही. आहे तरी कोणती राधा बघायला बघितलं पण नाही अजून. असं इथल्या या भौतिक जगातल्यासारखं ते हे नव्हतं त्यांचं. म्हणजे सवत कशी असते असा विषय नाही आहे तो. आध्यात्मिक आहे, अलौकिक विषय आहे. आणि मग रुक्मिणी माता विचार करते की मग तिथून निघून कुठं येते? कौंडिन्य हे काय ह्याला म्हणजे पंढरपूरमध्ये येते. दिंडीरवनामध्ये, पंढरपूरमध्ये दिंडीरवन म्हणतात. आजही रुक्मिणी मातेचं मंदिर तुम्ही घेतलं का दर्शन? पलीकडे आहे. लखुबाई म्हणतात. लखुबाईचं मंदिर कोणी कोणी दर्शन घेतलं? लखुबाई मंदिर आहे तिथं. मेन रुक्मिणीचं मंदिर आहे पूर्वीचं जुनं, आपल्या मंदिराच्या समोरच आहे लखुबाई मंदिर. त्या दिंडीरवनामध्ये रुक्मिणी माता रुसून येऊन बसते. आणि मग ते पण गीत पण आहे ना, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेन, एकल्या विठुरायाला ग संसार हा पेलना. तर मग एकट्याला काय संसार पेलवणार होता भगवंतांना. रुक्मिणी माता म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे ते, आणि घरातली लक्ष्मी गेल्यानंतर घर कसं होलं राहणार. मग भगवंत पण शोधायला आले. इतकं प्रेम होतं भगवंताचं, शोधायला आले, पुंडलिकासाठी हे आले. आणि जे आले ते इथंच राहिले. विठ्ठल रुक्मिणी भगवान की. आणि त्या रुक्मिणी मातेचं आपल्यालाही त्या पांडुरंगासोबत दर्शन होतं. म्हणजे किती जवळ आले ना. लांब होतं किती, जायचं म्हणलं द्वारकेला जायचं म्हणलं किती लांब आहे द्वारका. पण पंढरपूर जवळ आहे इथून 20 किलोमीटर, 20-25 किलोमीटर. आणि तेच एक रूप धारण करून इथं पण राधाकुंज विहारी भगवान की त्यांच्या रूपात प्रकट झालेले आहेत. तर इतके दयाळू आणि भक्तवत्सल आहेत भगवंत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. रुक्मिणी मातेच्या आचया, रुक्मिणी माता हे प्रेमाचा संदेश देणारी आहे. कशा प्रकारे प्रेम करावं हे रुक्मिणी माता शिकवते. त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून. आता ऐकलं की नाही कसं पत्र लिहिलं बघा. पूर्वी असं पत्र लिहिलं जायचं आणि
चिठ्ठी लिहिली जायची, टाकली जायची, कबूतर जा जा जा. आता काही कबूतर पण राहिले नाहीत. आता नुसतं जरी काय झालं की लगेच मेसेज, लगेच व्हॉट्सअप, लगेच व्हिडिओ कॉल, सगळं एका क्षणात होत आहे. त्यामुळं व्हॅल्यूच राहिली नाही भावनांचंच. डोळ्यासमोर असलं तरी लोक एकमेकाला बोलत नाहीत, मग त्या मोबाईलवरच मेसेज करत बसतील. म्हणजे आता भावनांची किंमत राहिली नाही, वस्तूची किंमत जास्त झालेली आहे. काय उपयोग होणार नाही. पूर्वी बघा, एक पत्र लिहायचं म्हणजे लिहिताना तो विचार करून लिहायला लागायचं, डोळ्यातून अश्रूच्या धारा. आणि ते पत्र पोहोचून परत त्याचा रिप्लाय येईपर्यंत मनातल्या भावना इतक्या तीव्र होत जायच्या, म्हणजे प्रेम वाढायचं त्या पत्राची वाट बघेपर्यंत. बघायची की नाही वाट, एक पत्राची वाट, की चिठ्ठी पाठवलेली, तार असायची, टेलिग्राम असेल, काय म्हणतात ते. तर हे पहिलं विशेष होतं हे सगळं. असं भगवंतालाही पत्र लिहायला पाहिजे. जरी भगवंत इथं असले तरी तुम्ही, किंवा आपण जर जाऊ शकत नसाल भगवंतांपर्यंत, कधी कधी काही लोक म्हणजे काही जण जाऊ देत नाहीत, भगवंताचं दर्शन घेऊ देत नाहीत, तर त्यांनी भगवंताला पत्र लिहावं. जसं संत सखूबाई होत्या, त्यांना जाऊ देत नव्हतं, त्यांना बांधून घातलं. सखूबाई कराडच्या होत्या, बांधून घातलं सासूने. मग सखूबाई इतकं विनवणी, इतकं आकुळतीला येऊन विनवणी करायला लागल्या पांडुरंगाला. पांडुरंग स्वतः आले सखूबाईकडे, स्वतः बांधून घेतलं. संत सखूबाईला पाठवलं इकडं पंढरपूरला. वारी पूर्ण झाली. आणि जसं संत सखूबाईंनी पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं, तिथं जीव सोडला होता. आणि तिकडं पांडुरंग बसलेत संत सखूबाईचं रूप धारण करून. आणि रूप धारण करून बसल्यानंतर त्यांची जी सासू होती, मग ते दरवाजा उघडला. आणि आता भगवंत सखूबाईचं रूप धारण करून ते कोणाला ओळखता येईना. आणि भगवंत जर प्रत्येकाला जे स्पर्श करतील, ते सासू बदलली, नवरा बदलला, सगळं बदललं त्यांच्या वागण्यामुळं, त्यांच्या बोलण्यामुळं. आणि भगवंत स्वतः स्वयंपाक पण करायचे. आणि भगवंताच्या हातचा स्वयंपाक खाल्ल्यानंतर मग त्यांची काय अवस्था होत असेल बघा, विचार करा. आणि मग त्यावेळेस ती सासू म्हणते, माझी सून निवळली म्हणजे चांगली वागायला लागली, आता पहिल्यापेक्षा खूप चांगली, आता तिच्यासाठी सत्यनारायण पूजा घालणार आहे. आणि सत्यनारायण घातलं आणि सगळ्या गावाला बोलवलं सत्यनारायण घालायला. आणि ज्यावेळेस पूजेला बसली सून, म्हणजे भगवंतच सखूबाई होऊन बसले होते. आणि सत्यनारायण झालं. इकडं रुक्मिणी मातेला वाटायला लागलं, आता काय होणार, आता काय होणार. एवढे दिवस झाले देव माघारीच येणं झालेत, आणि सखू तर इकडं मरून बसली, काय करायचं. आणि मग रुक्मिणी माता म्हणते, काहीतरी डोकं चाललं पाहिजे. आणि मग हे वारकरी सगळे दिंडीला आले, ते जाऊन सांगायला. आणि ती पूजा त्याच दिवशी बरोबर वारकरी पोचले. आणि त्यांना कळलं की हिनं काय केलं की सखूच्या घरी सत्यनारायण म्हणले. सखू तर मेली आहे, आणि मेली म्हणून सासू सत्यनारायण घालायला लागले की काय. आणि जाऊन त्यांनी सांगितलं. आणि ती म्हणते, काय बोलताय तुम्ही, सखू तर माझी इथं दिसते की नाही तुम्हाला. सखू विठ्ठलाच्या रूपात बसलेले, विठ्ठल रूप सखूचं रूप घेऊन बसले होते. नाही म्हणे, खरी सखू तर आम्ही तिला दहन करून आलोय पंढरपुरामध्ये. नाही म्हणे, ही कोण आहे. मग भूत तर नाही ना सखूचं. म्हणून त्या देवऋषाला बोलवतात. आणि देवऋषाला बोलवतात, ते देवऋषी चाबूक काढतं त्या भूताला मारण्यासाठी, म्हणजे पांडुरंगाला मारण्यासाठी. आणि तोपर्यंत रुक्मिणी माता इतकं फास्ट ते मेलेल्या सखूला जिवंत करून तिकडं पाठवते. आणि ती सखू समोर येते. आणि तिला दिसतं की आता त्या पांडुरंगाला मारणार आहेत. आणि भगवंताला ते फटका मारला. जसा भगवंताला फटका मारला, इकडं खरी सखू ओरडते, इतके जोरात म्हणते की ते त्याला नका, माझ्या देवाला मारू नका. आणि मग त्यावेळेस तिथं गोंधळ होतो पूर्ण, कुणाला काही समजतच नाही. आणि मग त्यावेळेस संत सखू इतक्या काकुळतीला येऊन विनंती करत, पांडुरंग आता तरी सगळ्यांना दर्शन दे, किंवा आता तरी प्रकट हो, तू सांग की तू पांडुरंग आहे आणि मी खरी सखू आहे. आणि मग भगवंत त्यावेळेस त्या सखूसाठी तिथे प्रकट होतात सगळ्यांच्या समोर. आणि त्यावेळेस कळतं सगळ्यांना की ही सखू काही साधारण नव्हती, आणि भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. म्हणजे भक्तासाठी काय, मार सुद्धा खाल्ला भगवंताने. किती भूत काढणाऱ्याला किती मारलं जातं ते, तसं प्रकारे. तर इतके भगवंत भक्तवत्सल आहेत. तर असं प्रेम करावं भगवंतावरती. आणि असं प्रेम केलं तर भगवंत जास्त दूर नाही आहेत. आणि त्यासाठी एकच पर्याय आहे कलियुगामध्ये, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा पंढरीनाथ की. विठ्ठल रुक्मिणी की. रुक्मिणी द्वादशी महोत्सव की. गौर प्रेमानंदे हरे हरे. हरे कृष्ण.